नाही बेटा, आता जेवण बनवते. सँडविच बनवशील? मी ते एग बॉईल केले. मग केक वाला सँडविच बनव. ठीक आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज आपण एग सँडविच बनवणार आहोत. त्याच्यासाठी एग बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याला जे वाटण लावणार आहोत ते आपण ते प्रिपेअर करत आहोत. त्यासाठी कोथिंबीर, मीठ, पुदिना, लाल तिखट, मिरची, आमचूर पावडर म्हणजे चाट मसाला हे सगळं एकत्र ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एग्स बॉईल करून झाल्यानंतर त्याचे वरचे शेल आहेत ते काढून घ्यायचे सगळं. शेल्स काढून झाल्यानंतर एग्स कट करून घ्यायचे आहेत सगळे अशा प्रकारे. एग्स हे हेल्दी असतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, म्हणून रोज मुलांना एग्स खायला द्या, जेणेकरून त्यांच्या प्रोटीनचा जो इंटेक आहे तो कंप्लीट होत जाईल. आणि अशा प्रकारे जर त्यांना सँडविच बनवून दिले तर त्याच्याबरोबर ते भाज्याही खाल्ल्या जातील. काकडी, गाजर म्हणजे सॅलडही खाल्ला जातो. दिसण्यामध्ये अगदी हा सँडविचसारखा दिसतो आहे. आपण जी चटणी बनवलेली ती लावलेली आहे. जर मुलं तिखट नसेल खात तर तुम्ही चटणी नाही लावली तरी चालेल. त्याच्यावर काकडी, टोमॅटो असं हे सगळं ठेवून परत त्याच्यावरती दुसरी अंड्याचं काप ठेवून टूथपिकने ते असं एकत्र लावून घेतलेलं आहे. दिसायला अगदी सँडविचसारखा दिसतो आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडीच्या भाज्या म्हणजे ज्या मुलांना तुमच्या आवडतात, जसं की गाजर किंवा बीट आवडत असेल तेही घालू शकता. अगदी हेल्दी हा सँडविच आहे. नक्कीच करून बघा. आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहायला मिळतील. धन्यवाद. ठीक आहे. सँडविच हवा होता ना? एक सँडविच. हां. थँक्यू मम्मा. मम्मा खूपच चांगलं झालंय. आवडला? हेल्दी पण आणि टेस्टी पण.